वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण कोएफिशियंट ऑफ करिलेशनमध्ये कर्ल पियर्सनचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। म्हणजे कर्ल पियर्सनचा फॉर्म्युला यूज करून आपण न्यूमेरिकल सॉल्व केले होते। आजच्या लेक्चरमध्ये तेच न्यूमेरिकल कंटिन्यू करायचे आहेत कोएफिशियंट ऑफ करिलेशनचे। तर इथे आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो आहे तुमचा स्पियरमन्स रँकचा फॉर्म्युला। मग हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला कोएफिशियंट ऑफ द करिलेशन फाइंड आउट करायचं आहे। एकदम सिंपल आहे। सिंपली तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, स्टेप्स फॉलो करायचे आहेत, प्रोसेस फॉलो करायची आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता टाइप 2 चा फर्स्ट वाला न्यूमेरिकल सॉल्व करू। फाइंड स्पियरमन्स रँक करिलेशन कोएफिशियंट फॉर द डेटा। इकडे तुमचा x ची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू आहे। बघा जो हॉरिझॉन्टल डेटा तुम्हाला दिलेला आहे त्याला व्हर्टिकल राईट डाऊन करून घेतो। क्वेश्चन 1 चा सोल्यूशन। बघा तुमचा क्वेश्चन 1 चा सोल्यूशन एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली तुम्हाला डेटा इथे हॉरिझॉन्टल डेटा तुम्हाला व्हर्टिकल राईट डाऊन करायचा आहे आणि हा वाला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा आहे। बघा r इज इक्वल टू म्हणजे स्पियरमन्स रँक इज इक्वल टू 1 मायनस 6 समेशन ऑफ di² अपॉन n³ मायनस n। तर di चा फॉर्म्युला काय r1 मायनस r2 म्हणजे इथे आपण x ची रँक घेतो आणि y ची रँक घेतो। न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला दाखवतो कसं घ्यायचं ते। n म्हणजे काय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन। बघा इथे सर्वात पहिले डेटा राईट डाऊन करून घेतो। डेटा इथे तुम्ही केअरफुली राईट डाऊन करा। याच्यावरती तुमचा पूर्ण न्यूमेरिकल बेस आहे। बघा इथे काय काय लागेल आपल्याला। x ची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ x, व्हॅल्यू ऑफ y, त्यानंतर r1, त्यानंतर r2, त्यानंतर di लागेल आणि di चा स्क्वेअर लागेल। बघा di लागेल ना di चा स्क्वेअर लागेल। बघा x ची व्हॅल्यू लिहून घेतो। x आणि y काय सांगितलं इथे बघा x आणि y 12 y ची व्हॅल्यू 113 x 17 y 119 x 22 117 27 115 आणि 31 121। बघा x ची व्हॅल्यू तुमच्या राईट डाऊन केल्या, y च्या व्हॅल्यू राईट डाऊन केल्या। आता तुम्हाला इथे काय करायचे r1 आणि r2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची। बघा r1 ची व्हॅल्यू इथे r1 इथे r2। तर तुम्हाला लागेल di नंतर इथे लागेल di चा स्क्वेअर। बघा r1 म्हणजे काय रँक आपण त्याला बोलतो। बघा x ची जो डेटा दिलेला आहे त्याचा रँक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। बघा तुम्ही काय करू शकता मिनिमम व्हॅल्यूला रँक 1 देऊ शकता, त्यानुसार तुम्ही रँक 1 2 3 4 5 करू शकता, किंवा तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यूला रँक देऊ शकता। म्हणजे रँक मॅक्झिमम व्हॅल्यू असेल तर रँक 1 त्याच्यापेक्षा कमी रँक 2 असं तुम्ही देऊ शकता। म्हणजे तुम्ही मिनिममपासून स्टार्ट करा किंवा मॅक्झिममपासून स्टार्ट करा। पण एक तर मिनिममपासून स्टार्ट केलं तर मिनिममपासून द्या, मॅक्झिममपासून स्टार्ट केलं तर मॅक्झिममपासून द्या। तुम्हाला बुक्समध्ये दोन्ही प्रकारचे न्यूमेरिकल भेटतील, म्हणजे आन्सर दोघांचं सेम येणार। तर तुम्ही असं केलं समजा मिनिमम समजा आता बघा इथे मिनिमम किती आहे इथे 12 आहे, तर याला तुम्ही रँक नंबर 1 दिला, नंतर कोणी 17 याला 2 दिला असं चालेल। किंवा असं तुम्ही केलं ते मॅक्झिमम कोणी 31 याला त्यांनी रँक 1 केला, तर 27 रँक 2 केला असं पण चालेल। आता मी मॅक्झिममला देतो कारण मोस्टली आपण मॅक्झिमम त्याला रँक देतो, ते इझी पडेल। बघा 31 ही मॅक्झिमम व्हॅल्यू। बघा या पूर्ण एक्स्ट्रा डेटामध्ये 31 मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणून त्याला रँक 1, त्यानंतर 27 व्हॅल्यू होते रँक 2, 22 व्हॅल्यू होते रँक 3, 17 व्हॅल्यू येते रँक 4 आणि शेवटची व्हॅल्यू रँक 5। मी काय केलं मॅक्झिममला व्हॅल्यू दिल्या, बरोबर। काही बुक्समध्ये तुम्हाला मिनिममला सुद्धा दिलेल्या दिसतील। आन्सर दोघांचं सेमच होतं आहे, कुठली स्टेप फॉलो करा। जसं तुम्ही एक्सला मॅक्झिममपासून स्टार्ट केलं, वायला पण तुम्हाला मॅक्झिममपासूनच स्टार्ट करावं लागेल। आता बघा वायला मॅक्झिमम कोण आहे इथे 119 मॅक्झिमम आहे बघा वायला, मग इथे त्याला रँक 1। त्यानंतर कोण व्हॅल्यू आहे सॉरी बघा इथे 1 to 1 मोठी व्हॅल्यू आहे, लार्जर व्हॅल्यू म्हणजे ही रँक 1 झाली। त्यानंतर 119 रँक 2, 117 रँक 3, त्यानंतर 115 रँक 4 आणि 113 रँक 5। आपण काय केलं मॅक्झिमम व्हॅल्यूला रँक म्हणजे मॅक्झिममपासून मिनिममकडे आलो।
मॅक्झिममपासून आपण मिनिममकडे आलो. आता डी आय म्हणजे काय, R1 मायनस R2. आता सिम्पल आहे. आता बघा इथे 5 मायनस 5 काय येईल 0, 4 मायनस 2 काय येईल 2, 3 मायनस 3 काय येईल 0, 2 मायनस 4 काय येईल -2, 1 मायनस 1 काय येईल 0. डी आयचा स्क्वेअर, आता 0चा स्क्वेअर काय येईल 0, 2चा स्क्वेअर 4, 0चा स्क्वेअर 0, -2चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 4. लक्षात घ्या मायनसचा स्क्वेअर हमेशा पॉझिटिव्ह असतो. -2चा स्क्वेअर 4, 0चा स्क्वेअर 0. मग याचं आपल्याला समेशन पाहिजे बघा, समेशन ऑफ डी आय स्क्वेअर. आता इथे 4 + 4, आता याचं समेशन पाहिजे फक्त आपल्याला बघा, समेशन ऑफ डी आय 4 + 4 किती होईल 8. आणि नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला एन, म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता इथे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन तुम्ही बघितलं आहे. आता सिम्पल घ्या 1 2 3 4 5, म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे तुमची, एनची व्हॅल्यू 5. एनची व्हॅल्यू किती आहे 5. इथे आपण स्मॉल एन दिलेला आहे. आता सिम्पली युजिंग रँक किंवा स्पियरमन्स रँक फॉर्म्युला कोएफिशिएंट ऑफ करिलेशन R is equal to कोएफिशिएंट ऑफ करिलेशन R is equal to बघा फॉर्म्युला काय आहे 1 - 6 समेशन ऑफ डी आय स्क्वेअर अपॉन n³ - n. 1 - 6 बघा समेशन ऑफ डी आय स्क्वेअर. बघा डी आय स्क्वेअरचं समेशन किती आलेलं आहे 8. डी आय स्क्वेअरचं समेशन किती आलेलं आहे 8. n³, एनची व्हॅल्यू किती आहे 5. इथे काय येईल 5³ - 5. तुमचं आरचं आन्सर येतं आहे बघा. काय करू 6 × 8 डिवाइड बाय 5³ - 5, 1 मायनस आन्सर 0.6. बघा तुमचं रँक म्हणजे कोएफिशिएंट ऑफ करिलेशन किती आलं 0.6. R is equal to 0.6. एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे. सिम्पल तुम्हाला हार्डली 3 ते 4 मिनटं किंवा मॅक्सिमम 5 मिनटं लागतील न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी. मग याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा, ते आपण नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. मग आता सेकंड न्यूमेरिकल सॉल्व करू. एकदम सिम्पल आहे सेकंड न्यूमेरिकल सुद्धा. सिम्पली तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत, प्रोसेस फॉलो करायची आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे. कॅल्क्युलेट द स्पियरमन्स रँक करिलेशन. बघा तुम्हाला एक्स आणि वायचा डेटा दिलेला आहे, तो हॉरिझॉन्टल डेटा तुम्हाला व्हर्टिकल राईट डाऊन करायचं आहे आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे. एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहेत. सिम्पली तुम्ही इथे स्टेप्स फॉलो करा. बघा क्वेश्चन 2चं सोल्युशन. क्वेश्चन 2चं सोल्युशन. क्वेश्चन 2चं सोल्युशन. आता एक्स आणि वायचा डेटा राईट डाऊन करून घेऊ. एकदम सिंपल आहे. इथे लागेल आपल्याला सर्वात पहिले एक्स, त्यानंतर वाय, देन R1 R2, देन डी आय आणि डी आयचा स्क्वेअर. अशा प्रकारचे तुमचा डेटा आहे. सर्वात पहिले एक्सची व्हॅल्यू एक्स, वाय, R1 R2 डी आय आणि डी आयचा स्क्वेअर. एक्सच्या व्हॅल्यू काय आहेत 1820345012. वाय 3923351845. मग आपले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत n = 5. 1 2 3 4 5. आता इथे आपल्याला
त्या ऑब्झर्वेशननुसार रँक द्यायची आपल्याला इथे. बघा मॅक्झिमम टू आपण मिनिममकडे जाऊ, म्हणजे मॅक्झिममला फर्स्ट रँक देऊ. बघा एक्ससाठी आता 50 सर्वात मोठी व्हॅल्यू आहे, त्याला रँक 1 देऊ. त्यानंतर 34 रँक 2, त्यानंतर 20 रँक 3, 18 रँक 4, 12 रँक 5. एक्सचं झालं ते सेम वायचं. मॅक्झिमम व्हॅल्यू कोण आहे वायमध्ये 45 जे रँक 1, त्यानंतर 35 त्यानंतर 39 रँक 2, देन 35 रँक 3, त्यानंतर 23 रँक 4 आणि 18 रँक 5. म्हणून मॅक्झिममकडून आपण मिनिममकडे गेलो, म्हणजे मॅक्झिममला रँक 1 दिला आणि ऑब्झर्वेशन किती होते 5. शेवटच्या ऑब्झर्वेशनला आपण रँक 5 दिलं, म्हणजे छोट्याला रँक 5 दिलं. तर डी आयची व्हॅल्यू काय आहे R1 - R2. बघा डी आयचा फॉर्म्युला काय R1 - R2. वाटतं इथे तुम्ही मेन्शन करा डी आय इज इक्वल टू R1 - R2. बघा डी आयची व्हॅल्यू 4 - 2 काय येईल 2, 3 - 4 काय येईल -1, 2 - 3 काय येईल -1, 1 - 5 काय येईल -4, 5 - 1 काय येईल 4. डी आयचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4, -1चा स्क्वेअर 1, -1चा स्क्वेअर 1, 4चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर +16, देन 4चा स्क्वेअर +16. बघा याचं आपल्याला समेशन पाहिजे. समेशन ऑफ डी आय स्क्वेअर इज इक्वल टू, बघा इथे 16 + 16 काय होईल 32, 32 + 4 36, 36 + 2 38. समेशन ऑफ डी आय स्क्वेअर तुमचं किती आलं 38. युजिंग स्पियरमन्स रँक, कोएफिशियंट ऑफ द करिलेशन, आरचा फॉर्म्युला इथे यूज करू. आर इज इक्वल टू 1 - 6 समेशन ऑफ डी आय स्क्वेअर म्हणजे 38 डिवाइड बाय n³ - n. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत 5. मग इथे काय येईल 5³ - 5. बघा आरची व्हॅल्यू किती आहे ते चेक करू. आर इज इक्वल टू 6 × 38 डिवाइड बाय 5³ - 5, 1 मायनस आन्सर आलं -0.9. -0.9 तुमचं आन्सर आलं आर इज इक्वल टू -0.9. एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. सिम्पली तुम्हाला स्टेप सॉल्व करायचे, त्या न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.